सर, काल आपण पत्रकार परिषद घेतली आणि तुमच्या पत्रकार परिषदेचा प्रभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे. समीर वानखेडे यांना एक्सटेन्शन देण्यास नकार दिला आहे, काय म्हणतात? NCBचे जोनल डायरेक्टर त्यांच्या कार्यकालामध्ये ज्या प्रकारे फर्जीवाडा करत होते, बरेचसे विषय आम्ही जनतेच्या समोर आणलं होता. त्याचबरोबर विविध ठिकाणी आम्ही लेखी तक्रारी पण केली होती आणि शेवटी आज त्यांना एक्सटेन्शन मिळाला नाही. त्यांच्या मूल विभागाकडे त्यांना वर्क करण्यात आलेलं आहे. निश्चित रूपाने हा निर्णय केंद्र सरकारने योग्य घेतलेला आहे. जरी त्यांच्या एक्सटेन्शन मिळाला नसेल तरी जे काही विषय चूक त्यांनी केली होती, फर्जीवाडा त्यांनी केला होता, त्या बाबतीत विविध ठिकाणी आमच्या कंप्लेंटवर कारवाया सुरू आहे. जात पडताळणी समितीकडे त्यांच्या बोगस सर्टिफिकेटच्या बाबतीत तक्रार करण्यात आलेली आहे. त्याच्यात तारीख आहे, पुढे सुनावणी चालूच आहे. निश्चित रूपाने जे आमच्याकडे पुरावे आहे ते आम्ही सादर करू आणि ती जात पडताळणी समिती त्याच्यावर निकाल निश्चित रूपाने येईल आणि ते खोटे दाखले मिळवलेले ते सिद्ध होणार आहे. त्याचबरोबर अल्पवयीन असताना सद्गुरूचा परमिट रूमच्या लायसन्स त्यांनी घेतलं, त्या बाबतीत कलेक्टरकडून कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर UPSCच्या नोकरीमध्ये असताना केंद्रीय जे त्यांचं मूळ डिपार्टमेंट आहे तिथे त्यांनी स्वतः सद्गुरू बारचा परमिट त्यांच्या नावाने आहे, ते धंदा करत आहे. त्याचबरोबर दुसरं लग्न केल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या संपत्ती, त्यांच्या उद्योग, त्याच्या बाबतीत त्यांनी माहिती लपवली अशी तक्रार आम्ही केली होती. आमच्याकडे कन्फर्मेशनसाठी पत्र आला होता व्हिजिलन्स कमिटीचा की ही तक्रार तुमची आहे काय, ती आम्ही कन्फर्म केलेलं आहे. ती पण इन्क्वायरी सुरू आहे आणि SIT मुंबई पोलीसची ते आर्यन खानच्या केसमध्ये तपास चालूच आहे. NCBच्या व्हिजिलन्स कमिटीचा तपास सुरू आहे, SITचा तपास सुरू आहे. निश्चित रूपाने जे काही मुद्दे मी उपस्थित केले होते त्याच्या पाठपुरावा करणारच आहे आणि जिथे जिथे चुका झालेली आहे, बेकायदेशीर कामं झालेलं आहे, मला विश्वास आहे पाठपुरावा केल्यानंतर त्याच्यात तो सिद्ध होईल आणि त्यांना शिक्षा होणार आहे. वाटतं का हे जे वेगवेगळी प्रकरणं आहेत याचा कुठेतरी फटका बसला आणि त्यांच्या पुढच्या कारकिर्दीला ब्रेक लागला? नाही, असं आहे की एखादा व्यक्ती मनमानी कारभार करत असेल, शासकीय नोकरीमध्ये असताना कोणालाही तो अधिकार नाही. निश्चित रूपाने मनमानी कारभार होता, चुकीच्या पद्धतीने सर्व कामकाज ते करत होते आणि इतकं सगळं होत असताना इतका बेपर्वा आणि मी काही करेल तो कोणी त्याच्यावर लक्ष देणार नाही, हे त्यांचा गाफीलपणा होता. आणि निश्चित रूपाने एखादा अति होते तर त्याच्यावर कोणी ना कोणी समोर येऊन त्याच्या बाबतीत सर्व विषय समोर आणताय. मला वाटते हे होणं गरजेचं होता. त्यामुळे एका अधिकारी मर्यादेचे पुढे जाऊन काम करत असतील तर निश्चित रूपाने त्यांच्यावर कारवाई होत राहत आहे आणि या प्रकरणामध्ये मी पाठपुरावा चालू ठेवणार आहे आणि निश्चित रूपाने जे चुका झालेली आहे किंवा बेकायदेशीरपणाने जे फायदा त्यांनी उचललेला आहे, निश्चित रूपाने त्याचा पाठपुरावा करून लॉजिकल एंडपर्यंत हा विषय मी घेऊन जाणार आहे. काल ज्याप्रमाणे आपण आरोप केला आहे की भाजपचे काही नेते गृहमंत्रालयात जाऊन त्यांना बजावण्याचा प्रयत्न करत आहे, तो प्रयत्न फेल ठरला असं वाटतं या माध्यमातून? निश्चित रूपाने काही लोक लॉबिंग करत होते, यांना एक्सटेन्शन मिळाला नाही. रात्रीच आमच्या सूत्रांनी आम्हाला माहिती दिली होती की यांना रिलीव्ह करणार आहे उद्या. आणि जे आमचे सूत्र आहे हे जे मी बोलत होतो ती सत्य परिस्थिती होती. काल आपल्या माध्यमातून सर्व विषय समोर गेल्यानंतर
मला वाटते की जे कोणी यांच्यासाठी लॉबिंग करत होते त्यांनी माघार घेतला असं याच्यातून दिसते. ते नावं सांगतो का? नाही, आता नावं सांगण्याची गरज नाही. जर एक्स्टेन्शन मिळाला असता तर फाईल RTIमध्ये काढून सगळं उघड करणार असं मी बोललोच होतो. आता त्याच्यावर निर्णय झालेला नाही तर मग त्याच्यावर बोलण्याचं काही हे औचित्य नाही. आरिफ खान प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं गोष्टी घडल्या या बाबतीत कुठेतरी केंद्रीय कमिटीनं ज्या चौकशी केलेली आहे याबाबत अजूनही रिप्लाय येत नाही किंवा माहिती समोर येत नाही. याबाबतीत तुम्ही पत्र लिहिणार होता, नेमकं काय झालं? नाही, आर्यन खानच्या प्रकरणामध्ये जे काही सगळं घडलेलं आहे निश्चित रूपाने SITच्या माध्यमातून त्यांची SIT मुंबईची SIT त्याच्यात हे सगळं ते बघताय आणि हे तपास पुढे निश्चित रूपाने जात आहे. कुठे अडत असेल तपास तर आम्ही ज्या विचारणारच आहे. आणि आर्यन खानमध्ये ज्या पद्धतीने प्रभाकर साहिल यांनी ॲफिडेविट करून उघडपणे सगळं माहिती समोर आणलेली आहे त्या तपासामध्ये शेवटपर्यंत हे तपास घेऊन जाणे, जे काही घडलं असेल त्याच्यावर कारवाई करणे हे यंत्रणेची जबाबदारी आहे. कुठे थांबत असेल तर निश्चित रूपाने आम्ही पाठपुरावा करू. मोहित कंबोज यांनी काल ट्विट केलं होतं, त्यानंतर तुम्ही देखील एक ट्विट केलं होतं. नेमकं ते काय प्रकरण आहे त्याबद्दल जरा सविस्तर सांगा. नाही, आता कोण काय ट्विट करते, कोणाला कुठून काय बातम्या मिळत आहे, मला वाटते जाता जाता काही वेगळंच प्रकार घडवण्याचा प्रयत्न होता. माझी मागणी आहे मुंबई पोलीस कमिशनरला, जे काही तक्रार तुमच्याकडे माझ्या विरोधात किंवा कोणाच्या विरोधात हे तक्रार प्रलंबित आहे, मुंबई कमिशनरनी त्याच्यात तपास केलं पाहिजे. ज्याची चूक असेल माझ्या सकट ती कारवाई झाली पाहिजे. आता जर मुंबई पोलीस त्याला कारवाई करत नसतील तर निश्चित रूपाने मी कमिशनर साहेबाला स्वतः पत्र लिहिणार आहे की माझ्या विरोधात एखादी तक्रार असेल तर तुम्ही तपास करा, किंवा माझ्या बाबतीत खोटे तक्रारी करण्यासाठी कोणी अधिकाऱ्यांनी प्रोत्साहित केलं असेल ते पण तपास करून त्यांच्यावर कारवाई करणं हे गरजेचं आहे. आता काही फर्जीवाड्यामध्ये सामील लोक माझ्यावर त्यांनी आबरू नुकसानीचा दावा केलेला आहे. त्यांच्या NCBचा काही संबंध नाही. आता याच्यातून जे काही मेल, एक तरी मेल पाठवणारा व्यक्ती किंवा NCBकडे हे मेलची कॉपी असू शकते, ती मेल लोकांकडे जाते, याचा अर्थ आहे की या सगळं जो मुंबईमध्ये फर्जीवाडा सुरू होता त्याच्यात ते लोक सामील होते. आता जे काही कोर्टामध्ये सगळे विषय आहे निश्चित रूपाने कोर्टाच्या समोर सगळे विषय मी आणणार आहे. हा लढा कोणाला वाटत असेल की वानखेड्यांची बदली झाली तर लढा संपते, हा लढा चालू राहील. आणि मुंबईमध्ये जितके फर्जीवाडा करणारी गँग आहे त्याला हळूहळू मी उघड करणार आहे. सर, लखीमपूर प्रकरणी जे मंत्र्यांच्या मुलांनी लखीमपूर खिरीच्या प्रकरणामध्ये चार्जशीट फाईल करण्यात आलेली आहे. मंत्र्यांचे चिरंजीव हे मुख्य आरोपी आहे. निश्चित रूपाने सुरुवातीला ज्या पद्धतीने पोलिसांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, शेवटी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तो गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांना आरोपी करण्यात आला. आता चार्जशीट फाईल झाल्यानंतर ते टेनी यांचे सुपुत्र हे त्याच्यात मुख्य आरोपी असताना मोदी साहेब त्यांना वाचवत आहे. एखादा नेता त्यांच्या चिरंजीवनी जर हत्याकांड केलं असेल त्यांना मंत्रिमंडळातून काढत नाही म्हणजे त्यांच्या पाठराखण सरकार करते, याच्यातून सिद्ध होत आहे. सर, सगळ्यात मोठी FIR म्हणजे 5000 पेजचं त्या ठिकाणी सगळं FIR करण्यात आलं आहे. यामुळे असं वाटतं की टेनीनं आता हटवण्याची गरज आहे सरकारला? हे निश्चित रूपाने मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करणं हे गरजेचं आहे. एखादा मंत्री त्यांच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम, त्यांच्या घरातली लोक विशेषकर त्यांचे चिरंजीव हे हत्याचे कट कारस्थान करत आहे, त्यांच्या समर्थनशिवाय हे घटना होऊ शकत नाही. आणि आता ते मंत्री आहे, त्यांना ते काढत नाही मोदी साहेब, म्हणजे या घटनेच्या ते पाठराखण करताय, याच्यातून हे स्पष्ट होत आहे. एकीकडे सरकार सर कायदा मागे घेतात तर दुसरीकडे कारवाई करत नाही. ठीक आहे, मोदी साहेब, मोदी सरकारच्या काय भूमिका शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे, त्यांची हत्या करायची आणि हत्या करणारा व्यक्ती त्याचे वडील मंत्रिमंडळात काम करत आहे. आता पुढे UPमध्ये निवडणुका आहे,
याचा फटका निश्चित रूपाने त्यांचा बसणार आहे. सर, राज्यपाल मलिक यांनी जे विधान केलं की मी जेव्हा पंतप्रधानांना भेटलो त्यांना सांगितलं तर ते म्हटले शेतकरी काय माझ्यासाठी मेले का, ह्या विधानांना तुम्ही कसं बघता? ज्या पद्धतीने सत्यपाल मलिक हे गौप्य विस्फोट करताय, मला वाटते हे अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांचा मृत्यू आंदोलनामध्ये झाला. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरण म्हणजे 3 कायदे वेळेवर मागे न घेणे, शेतकऱ्यांचं न ऐकणे, त्यामुळे वर्षभर हे आंदोलनं होत राहिली. त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचबरोबर लखीमपूर खेरी इथे हत्याकांड झाली. जर या बाबतीत या प्रकारे विधान येत असेल तर मला वाटते हे योग्य नाही आणि जर हे सत्य असेल तर देशाची जनता मोदी साहेबांना क्षमा करणार नाही. अबे वानखेड़े पे हिंदी में बताएंगे कि उनको एक्सटेंशन नहीं दिया गया है, जिस तरह से कार्रवाई हुई। समीर वानखेड़े एनसीबी में आने के बाद पहले दिन से फर्जी मामले बना रहे थे, बेगुनाहों को जेल में डाल रहे थे, कई लोगों को गलत तरीके से फंसाया गया. सारे मामलों को हमने उजागर करने का काम किया और साथ ही साथ नौकरी में रहते हुए जिस तरह से फर्जी सर्टिफिकेट पे उन्होंने नौकरी हासिल की, बार का लाइसेंस कम उम्र में उन्होंने लिया, अपनी संपत्ति को छुपाने का काम किया, ये सभी मामलों को हमने उजागर किया और आज उनको एनसीबी से हटाया गया है. योग्य निर्णय सरकार ने किया है. लेकिन जो मामले हमने जनता के सामने लाए थे उन मामलों को लेके उनकी जो फर्जी जात सर्टिफिकेट है उसका मामला सुनवाई चल रही है. हम भी उसमें कंप्लेनेंट हैं, हमारे वकील वहाँ पे हाजिर हो रहे हैं और हमें उम्मीद है कि उस मामले में उनका जो जाति का प्रमाण पत्र है वो जाली है, ये सिद्ध होगा और निश्चित रूप से उन्हें अपनी नौकरी से हाथ धोना पड़ेगा. साथ ही साथ जिस तरह से उगाही का मामला चल रहा था, 2 SIT है, फर्जी मामले को लेकर एक विजिलेंस कमेटी बनी हुई है और कम उम्र में जो शराब खाने का लाइसेंस उन्होंने लिया था उसकी भी हमने कंप्लेंट की है. उसको लेकर भी जांच चल रही है, उसमें भी कार्रवाई होगी. और संपत्ति छुपाना, कारोबार छुपाने का काम उन्होंने किया था. हमने डायरेक्ट टैक्सेस के विजिलेंस कमिश्नर को खत लिखा था, वहाँ से कंफर्मेशन के लिए खत हमारे पास आया, हमने कंफर्मेशन दिया है. उस मामले में भी सर्विस कोड का उल्लंघन हुआ है और निश्चित रूप से जो भी मामले चल रहे हैं हम उसका पूरी तरह से पाठ पुरावा करेंगे, उसे परसू करेंगे और सारे मामलों को लॉजिकल एंड तक ले जाएंगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.